सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 3. तर आज आपण धडा क्रमांक 3 रामचे चातुर्य या धड्यात असलेले प्रश्न आपण समजून घेणार आहोत आणि त्याची उत्तरं आज आपण मराठीच्या पुस्तकातच लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में पाठ क्रमांक 3 रामचे चातुर्य ये पाठ में आए हुए प्रश्नों के जवाब हम लिखने जा रहे हैं. चला तर मग करूया सुरुवात. धडा 3 रामचे चातुर्य. प्रश्न उत्तरे. तर पहिला प्रश्न आहे मौखिक. मौखिक म्हणजे ओरल. तर ह्या ओरलमध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. याची उत्तरं आपण लिहिणार नाही, तर आपण तोंडी देणार आहोत. तो ये 3 प्रश्न के जवाब हमें ओरली देने हैं, हमें लिखने नहीं है. तर पहिला प्रश्न आहे, राम कसा मुलगा होता? कसा मुलगा होता बाळांनो? बरोबर, राम खूप हुशार मुलगा होता. राम बहुत होशियार लड़का था. दुसरा प्रश्न, झाडांना पाणी कोण टाकत असे? कोण टाकत असे बाळांनो? अगदी बरोबर, झाडांना पाणी राम टाकत असे. ये पेड़ों को पानी कौन देता था? राम देता था. काय लावूया? अगदी बरोबर, झाडे लावूया. तो हमें पेड़ लगाने हैं. आता हे 3 ओरल प्रश्न झालेले आहेत. त्यांची आपण ओरली उत्तर दिलेली आहेत. आता आपण लिहायला सुरुवात करायचं आहे. तर इथे लिहिलेलं आहे लेखी, रायटिंग. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर इथून आपण प्रश्नांच्या उत्तरांना लिहायला सुरुवात करणार आहोत. आणि बरं का बाळांनो, या प्रश्नांची उत्तरं आपण कुठे लिहिणार आहोत? आपल्या मराठीच्या पुस्तकात. तो मेरे प्यारे बच्चों, अभी हम ये प्रश्नों के जवाब लिखने जा रहे हैं. तो हमें ये जवाब कहाँ पे लिखने हैं? हमें ये जवाब मराठी टेक्स्ट बुक में ही लिखने हैं, क्योंकि यहाँ पे जगह दी गई हुई है. हर प्रश्न के बाद हमें जगह दी गई हुई है. तर पहिला प्रश्न आहे, एक वाक्य में उत्तर लिखिए. राम शाळेतून आल्यावर काय करत असे? काय करत असे राम शाळेतून आल्यावर? अगदी बरोबर, झाडांना पाणी टाकत असे. तर लिहा सगळ्यांनी. स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायचं आहे उत्तर. राम शाळेतून आल्यावर झाडांना पाणी टाकत असे. राम पाठशाला से आने के बाद पेड़ों को पानी देता था. असे नंतर पूर्णविराम द्यायचा आहे, कारण वाक्य संपलेलं आहे. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. आता दुसरा प्रश्न, डोंगरावर काय होते? तर उत्तर आहे, डोंगरावर एक देऊळ आणि मोठी झाडे होती. पहाड़ पे एक मंदिर और बड़े बड़े पेड़ थे. तिसरा प्रश्न, रामने डोंगरावर काय पाहिले? काय पाहिलं रामने डोंगरावर? अगदी बरोबर, रामने एका माणसाला
कुऱ्हाडीने झाडावर मारताना पाहिले. तो राम ने क्या देखा पहाड़ पे? एक इंसान कुल्हाड़ी से पेड़ पे वार कर रहा है. राम ने कोणाला फोन लावला? राम ने किसे फोन लगाया? राम ने गावाच्या सरपंचांना फोन लावला. लिहा सगळ्यांनी उत्तर सुंदर अक्षरात. पाचवा प्रश्न आहे, रामने कोणती शिकवण सगळ्यांना दिली? रामने कौन सी सीख दी सबको? अगदी बरोबर, झाडांवर प्रेम करावे. झाडे आपले मित्र आहेत. ते आपल्याला आनंद देतात. ही शिकवण रामने सगळ्यांना दिली. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एका वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण झालेला आहे. तर प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. फिल इन द ब्लँक्स. तर पहिलं वाक्य आहे, राम हा खूप डॅश मुलगा होता. कसा मुलगा होता? अगदी बरोबर, उत्तर आहे हुशार. तर सगळ्यांनी हुशार लिहायचं आहे. फिल इन द ब्लँकमध्ये उत्तर लिहायचं आहे हुशार. आपण इथे उत्तर लाल अक्षरामध्ये दिलेलं आहे. हमने यहाँ पे जवाब लिखा है लाल अक्षरों में. आता दुसरं वाक्य, रामचे डॅश खूप प्रेम होते. अगदी बरोबर, झाडांवर. लिहा सगळ्यांनी, उत्तर आहे दुसऱ्याचं झाडांवर. रामचं झाडांवरती खूप प्रेम होतं. आता तिसरं वाक्य, तो माणूस डॅश पोहोचला. उत्तर आहे डोंगरावर. तो माणूस डोंगरावर पोहोचला. चौथं वाक्य, रामला यावर एक डॅश सुचली. काय सुचली? अगदी बरोबर, युक्ती. तर चौथ्याचं उत्तर आहे युक्ती. रामला यावर एक युक्ती सुचली. आता पाचवं वाक्य, डॅश लावूया असे वचनही घेतले. अगदी बरोबर, झाडे. उत्तर आहे झाडे लावूया असे वचनही घेतले. आता रिकाम्या जागा भरा आपला हा प्रश्न लिहून झालेला आहे. आता आपण प्रश्न 3 पाहणार आहोत. प्रश्न 3, चूक की बरोबर ते लिहा. हमें सही या गलत लिखना है. तर पहिलं वाक्य आहे, शाळेतून आल्यावर तो झाडांना पाणी टाकत असे. सही है या गलत? चूक आहे की बरोबर? पाठशाला से आने के बाद वो पेड़ों को पानी देता था. तर उत्तर आहे बरोबर. इथे पण आपण उत्तर लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य आहे, डोंगरावर एक शाळा होती. बरोबर आहे की चूक? चूक. का चूक आहे बाळांनो? डोंगरावरती शाळा होती. मग डोंगरावरती काय होतं? मंदिर होतं.
देऊळ होतं की नाही? म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. डोंगरावर एक शाळा होती, उत्तर आहे चूक. लिहा सगळ्यांनी. दुसऱ्याचं उत्तर चूक. आता तिसरं वाक्य, झाडावर माणूस कुऱ्हाड मारू लागला. वह इंसान पेड़ पे कुल्हाड़ी से वार करने लगा. उत्तर आहे बरोबर. चौथं वाक्य, सरपंच वन अधिकाऱ्यांना घेऊन आले. गांव के मुखिया जंगल अधिकारियों को लेके आए. उत्तर आहे बरोबर. पाचवं वाक्य आहे, झाडांवर प्रेम करू नये. चूक आहे की बरोबर? चूक. तर झाडांवर प्रेम करावे. तर चूक की बरोबर लिहा. आपली उत्तरं लिहून झालेली आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4, समानार्थी शब्द लिहा. हमें समानार्थी शब्द लिखने हैं. तर पहिला शब्द आहे प्रेम. प्रेमचा समानार्थी शब्द आहे माया. लिहा सगळ्यांनी. दुसरा शब्द आहे सकाळ. सकाळचा समानार्थी शब्द आहे प्रभात. तिसरा शब्द आहे घर. घरचा समानार्थी शब्द आहे सदन. चौथा शब्द आहे अभ्यास. अभ्यास म्हणजे अध्ययन. तर आपले समानार्थी शब्द लिहून झालेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न 5, विरुद्धार्थी शब्द लिहा. हमें विलोम शब्द लिखने हैं. पहिला शब्द आहे प्रेम. प्रेमचा विरुद्धार्थी शब्द आहे राग. लिहा सगळ्यांनी. प्रेम राग. प्यार गुस्सा. दुसरा शब्द आहे हुशार. हुशारचा विरुद्धार्थी शब्द आहे ढ. तिसरा शब्द आहे खूप. खूपचा विरुद्धार्थी शब्द आहे थोडे. चौथा शब्द आहे मागे. मागेचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढे. पीछे आगे. पाचवा शब्द आहे सकाळ. आणि सकाळचा विरुद्धार्थी शब्द आहे संध्याकाळ. सुबह शाम. तर आपले विरुद्धार्थी शब्द लिहून झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 6, लिंग बदला. तर पहिला शब्द आहे मुलगा. मुलगा हे पुल्लिंगी रूप झालं. तर आपल्याला स्त्रीलिंगी रूप लिहायचं आहे. तर मुलगा मुलगी. लिहा सगळ्यांनी. मुलगा मुलगी. दुसरा शब्द आहे गाय. गाय हे स्त्रीलिंगी रूप झालं. आता आपल्याला पुल्लिंगी रूप लिहायचं आहे.
गाय, बैल. आता प्रश्न 7वा, वचन बदला. वचन बदलिए. पहिला शब्द आहे झाड. एक असतं ते झाड. एकपेक्षा जास्त असतात ती झाडे. लिहा सगळ्यांनी उत्तर पहिल्याचं, झाडे. दुसरा शब्द आहे कुऱ्हाड. एक असते ती कुऱ्हाड आणि एकपेक्षा जास्त असल्या तर असतात कुऱ्हाडी. लिहा सगळ्यांनी उत्तर, कुऱ्हाडी. आता प्रश्न 8, इंग्रजीत अर्थ लिहा. हमें ये मराठी शब्दों के अंग्रेजी वाले मीनिंग लिखने हैं. तर पहिला शब्द आहे झाड. झाडाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ट्री. लिहा सगळ्यांनी, ट्री. स्पेलिंग मिस्टेक करू नका बाळांनो. दुसरा शब्द आहे डोंगर. डोंगर म्हणजे पहाड की नाही? इंग्रजीत आपण काय म्हणतो? माउंटन. तिसरा शब्द आहे युक्ती. युक्ती म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आयडिया. तर आता आपण प्रश्न 9 पाहणार आहोत. प्रश्न 9, वाक्यात उपयोग करा. वाक्य में प्रयोग कीजिए. तर आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत. त्या 4 शब्दांचे वाक्यात उपयोग करायचा आहे आपल्याला. 4 शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. फ्रेम सेंटेन्स. पहिला शब्द आहे पाणी. तर वाक्य लिहायचं आहे सगळ्यांनी, रोज खूप पानी प्यावे. हमें बहुत पानी पीना चाहिए, है कि नहीं? दुसरा शब्द आहे डोंगर. पावसाळ्यात डोंगर हिरवागार दिसतो. लिहा सगळ्यांनी. तिसरा शब्द आहे युक्ती. ही युक्ती खूप छान आहे. चौथा शब्द आहे मित्र. खरा मित्र नेहमी सोबत असतो. आता आपण प्रश्न 10 लिहिणार आहोत. प्रश्न 10, अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर आपल्याला खाली जी वाक्य दिलेली आहेत तर ती आपल्याला स्वतःला अरेंज करून लिहायची आहेत. आपल्याला जंबल वर्ड्स करून ते वाक्य दिलेलं आहे. तर ते सगळे शब्द आपण व्यवस्थित लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. रिअरेंज द वर्ड्स. तर पहिलं वाक्य काय आहे? झाडांवर होते खूप प्रेम त्याचे. तर आपल्याला ह्याचं वाक्य तयार करायचं आहे या शब्दांपासून. तर उत्तर आहे, त्याचे झाडांवर खूप प्रेम होते.
लिहा सगळ्यांनी. आता दुसरं वाक्य. सुचली एक युक्ती रामला यावर. तर उत्तर आहे, यावर रामला एक युक्ती सुचली. आणि तिसरं शेवटचं वाक्य आहे, फोन लगेचच लावला गावाच्या त्याने सरपंचाला. तर उत्तर आहे, त्याने लगेचच गावाच्या सरपंचाला फोन लावला. लिहा सगळ्यांनी सुंदर अक्षरात. तर आता आपली सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहून झालेली आहेत. तर आपण पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.